इसेन्शियल फूड प्रोडक्ट्स, जे असे प्रोडक्ट जे आपल्याला डेली यूजमध्ये लागतात, जसं ब्रेड असेल, रोटी असेल, चपाती असेल, खाकरा असेल, अशा सगळ्या प्रोडक्टचे, जसं पनीर असेल जे लेबल केलं असेल किंवा पॅकिंग असेल, अशा प्रोडक्टचे गव्हर्नमेंटने GST रेट हे नील केलेले आहेत. ह्या सगळ्या प्रोडक्ट्सवरती जर तुम्हाला पॅकिंग किंवा लेबलिंग करून ज्यावेळी तुम्ही विकत होता तर GST या सगळ्या प्रोडक्टवरती 5% कलेक्ट केला जात होता. पण गव्हर्नमेंटने आत्ताच GST काउन्सिल मीटिंगमध्ये हे सगळेच्या सगळे रेट्स नील केलेले आहे. त्याचबरोबर मेजर एक मेडिसिनची लिस्ट इश्यू केलेली आहे, त्यावरती सुद्धा 12%वरनं 5% GST आणलं आहे आणि काही प्रोडक्ट्सवरती GST हा नील केलेला आहे. त्याचबरोबर स्टेशनरीचे जे काही प्रोडक्ट्स असतात, जसं पेन्सिल्स असेल, रबर्स असेल, पेजेस असतील, ह्यावरचेही GST कमी केलेले आहे. या सगळ्यांमध्ये तुमचे GST ऑलमोस्ट नील केलेले आहे. त्यामुळे या सगळ्या इंडस्ट्रीला एक मोठं भविष्यामध्ये जाऊन मार्केट येण्याचे चान्सेस आहेत.